कोरडूचे माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी अत्यंत खळबळजनक आरोप केलाय। खासदार धैर्यशील मोहिते पाटील सोलापूरचे वाल्मिक कराड आहेत असा अत्यंत खळबळजनक आरोप ढाणे यांनी केलेला आहे। अकलूज परिसरात 15 ते 17 मुलांची हत्या झाल्याचाही आरोप ते करतायत। माढ्यातील कुरडू गावातील अवैध मुरुम उत्खनन प्रकरण आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेलं आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल असलेले गावचे माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी थेट माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्यातले वाल्मिक कराड आहेत असा आरोप केलेला आहे। त्यांनी अकलूजमध्ये 15 ते 17 खून केले असून माझ्या मित्राचा सुद्धा त्यांनी सुपारी देऊन खून केल्याचा गंभीर आरोप अण्णा ढाणे यांनी केला आहे। धैर्यशील मोहिते पाटील अकलूजचा वाल्मिक कराड आहेत का नाही ते अकलूजच्या बी जनतेची बाईट घ्या। त्या सगळ्या खुनाची सिरियल जी झाली ना अकलूज मध्ये ती 1, 2, 3 खुनाची सिरियल नाही। तिथं खून जवळपास 16-17 खून झालेले आहेत तरुण पोरांचे आणि ते सगळे 16-17 खून जे आहेत ना त्याची सिरियल अकलूज मध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी लावलेली आहे। ही धाकता तिथली आहे। खऱ्या अर्थानं तो वाल्मिक कराड आहे। या सोलापूर जिल्ह्याचाच म्हणलं तर वावगं ठरणार नाही। तर माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी जे आरोप केलेत ते अत्यंत खळबळजनक असे आरोप आहेत आणि या आरोपांमुळे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर आता टीका देखील होताना दिसते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।